आमच्या गावच्या नदीला ना खूप लोक जायला घाबरतात की दर 3 वर्षांनी त्या नदीमध्ये कोणतरी मरतच. म्हणजे नदी अशी ओढून घेते असं होतं. 5 वर्षाच्या मुलाचा पण मृत्यू तसा झालेला आहे की असं चालता चालता गेला नदीमध्ये त्याच्या वडिलांसोबत आणि तो वाहून गेला. पाणी कमी होतं पण वडील त्यांना त्याला वाचवू शकले नाही. बाई किंवा मुलगी स्पष्ट दिसलं नव्हतं आम्हाला, पडली होती अर्धी पाण्याच्या आतमध्ये आणि अर्धी पाण्याच्या बाहेर. आणि जसं जराच पुढे आलो ना ती मुलगी अशी तिची हाईट वाढत होती. ती 10 फूट 15 फूट अशी तिची हाईट असं वाटत होती की जशी पळते तशी तिची हाईट वाढत निघालेली होती. तर मी आहे कोल्हापूरचा, महत्वाचा म्हणजे. आणि कोल्हापूर आणि कोकणच्या मध्ये आमचं गाव आहे शिरगाव. तर हे मध्य कोकणात असं पडतं. आता कोकण फेमस आहे भूतांसाठी, जास्त करून वेगवेगळ्या प्रकारची भूतं. तसंच आमच्या गावी पण अशा आहेत मेन काय आपण लावसीत म्हणतो, खवीस म्हणतो, असे 2-3 प्रकारचे आमच्यामध्ये पण भूतं फेमस आहेत. ते त्यामधलाच एक किस्सा आहे. तर आमच्या गावची नदी आहे, त्या नदीबद्दलची एक घटना घडलेली खूप जुनी आहे, पण ती परंपरागत तशीच चालत आलेली आहे. आणि आमच्या गावच्या नदीला ना खूप लोक जायला घाबरतात. म्हणजे जी घटना घडली त्या घटनेमुळे असं घडून आलं की दर 3 वर्षांनी त्या नदीमध्ये कोणतरी मरतच. म्हणजे कोणीतरी वाहून जाईल, कोणी जाऊन आत्महत्या करेल किंवा काही अशी घटना घडेल. जरी अशी काय होतं ना की नदीला कोणतरी माणूस जनावरांना किंवा बैलांना पाणी पाजायला घेऊन गेले तरी पण त्याचा मृत्यू होऊन जातो. म्हणजे नदी अशी ओढून घेते असं होतं. किंवा कपडे धुवायला कोणी आलं तर त्याच्यामध्ये पण असं कपडे धुता असं काहीतरी इन्सिडेंट होतो की त्याच्यामध्ये ती नदी खेचून घेते आणि त्या मृत्यू होतो त्या माणसाचा. आमच्यातल्या का लहान मुलाचा 5 वर्षाच्या मुलाचा पण मृत्यू तसा झालेला आहे की असं चालता चालता गेला नदीमध्ये त्याच्या वडिलांसोबत आणि तो वाहून गेला. पाणी कमी होतं पण वडील त्यांना त्याला वाचवू शकले नाही. अशी घटना घडली. असाच एक्सपिरियन्स मला आलेला. मी माझ्या मित्रांच्या सोबत एका रात्री निघालेलो होतो. आम्हाला माहित नव्हतं ते अमावस्येची रात्र, फक्त मासे पकडायचे म्हणून आम्ही निघालेलो. तर त्यावेळी कसे चढणीचे मासे पकडतात. रात्रीच्या 7:30, 8, 8:30, 9 वाजले असतील. मी आणि माझे मित्र आम्ही 3-4 होतो. मी, आकाश, कुणाल आणि बाबू करून असे आम्ही 3-4 होतो. तर आम्ही अक्षय करून मित्र होता, तो बोला तुम्ही पुढे जाऊन बघा नदीला मासे चढतायत का. म्हणून आम्ही गेलो आणि पुढे निघालो. त्याला कॉल केला मध्ये जाऊन की जर मासे चढत असले तर आम्ही तुला कॉल करतो. आणि त्यावेळी जाळी नाही, असे चढतात म्हणून आम्ही बघायला निघालेलो होतो. तर त्याला कॉल केला मध्ये जाऊन आम्ही की त्यावेळी जाळी म्हणजे आमची मच्छरदाणी मासे, छोटे मासे चढणीचे असतात. तर पूल असतो, तर त्या पुलाच्या वरती जे बारीक मासे असतात चढणीसाठी ते चढत असतात. बारीक माशाचे विरुद्ध दिशेला चढत असतात वरती. ते पकडण्यासाठी धरणावरून फक्त उभारून खाली बघायचं मासे चढतायत का आणि त्याला बोलवून घ्यायचं, एवढंच आमचं काम होतं. आम्ही गेलो, बॅटरी वगैरे पकडले होते, हातामध्ये टॉर्च होते. आम्ही 4 गेलो, नदीच्या वरती गेलो आणि टॉर्च वगैरे खाली मारून बघितलं तर मासे चढत होते. मग त्याला आम्ही कॉल केला अक्षयला, अक्षय मासे चढतायत, बादली आणि मच्छरदाणी घेऊन ये म्हणून. तो बोला ठीक आहे. आम्ही 10-15 मिनिटं इकडे तिकडे फिरतोय. अचानक असं वाटलं कोणाला की असं नदीच्या आजूबाजूला बघावं. त्याच्या मनाला तेव्हा वाटलं असेल म्हणून तो असं खालच्या साईडला टॉर्च मारून बघत होता. नदीला रात्री जायला आम्ही घाबरतो सगळे, दिवसा जायला आम्ही घाबरतो. तर रात्री गेले होते ते आमच्यासाठी खूप वेगळं आणि विचित्रच होतं. पण 3-4 होतं त्यामुळे एवढी भीती वाटत होती की कोण ना कोणतरी सोबत आहे करून. तर मला वाटतं साधारणतः 8:30-9 वाजले असतील आणि अमावस्येची रात्र होती. हे तर आम्हाला हे नंतर समजलंच होतं. पण कुणालने काय केलं की वरच्या साईडला असा अचानक टॉर्च मारला. तर टॉर्च मारल्यावरती असं झालं की तिथे एक बाई किंवा मुलगी स्पष्ट दिसलं नव्हतं आम्हाला, पडली होती अर्धी पाण्याच्या आतमध्ये आणि अर्धी पाण्याच्या बाहेर. मग त्यावेळी कळलंच नाही आम्हाला. मग पटकन आम्ही फोन केला गावामध्ये की नदीला प्रेत वाहून आले करून, तर कुणाला तरी घेऊन पटकन या. असं झालं, आम्ही सांगितलं आणि आम्ही थांबलो. टॉर्च वगैरे खाली केले चौघांनी पण. दोघांकडे मोबाईल होते, दोघांकडे टॉर्च होते मोठे. असे मोबाईल बंद केला. आम्ही फक्त तिथे उभा राहिलो. एक 5 मिनिटं उभा राहिलो, काय कळत नव्हतं. आणि मी असं अचानक केलं की माझ्या मनात नाही, असं समजलंच नाही काय झालं ते. आणि आम्ही जरा पुढे गेलो नदीच्या कोपऱ्यावरती आमच्या गावच्या साईडला आणि मी टॉर्च असा वरती केला तर ती मुलगी उठून उभा राहिलेली होती. अंगावरती काटा मारला ते आज आठवून. पण आता ती मुलगी उठून उभा राहिली होती आणि डोकं खाली होतं, केस वगैरे पूर्ण भिजलेली होती, तिची पूर्ण शरीर तिचं पूर्ण भिजलेलं होतं. उभा राहिली आणि एका क्षणात असं झालं की तिने आमच्याकडे हात वरती केला, थांबा मी येते करून. आम्ही पळायला लागलो तिथून. आम्हाला सुचलंच नाही, एका सेकंद आम्ही शॉक झालो. ती चौघे सुचलंच नाही. आम्ही पळायला लागलो. आमच्या चौघांच्या मध्ये आम्ही 3 जण असे होते की आम्ही पोलीस भरती मारणार. आमची रनिंग खूप फास्ट आहे तिघांची पण. एक होता बाबू आमचा, तो असाच आहे, जाडा आहे जोराचा, त्याला पाहायला हार्ड होतं. आणि आमच्या नदीपासून गावचं अंतर जास्तीत जास्त 1 किलोमीटरचं आहे. आम्ही 1600 मीटर जर पोलीस भरतीला आम्ही मारतो तर अक्षर 5-7 मिनिटांमध्ये पळतो. आणि त्यावेळी असं झालेलं की तो रस्ता पळतोय तरी तसं तेवढ्याच जागेत असं वाटतंय. आणि पाठीमागे जेव्हा बघितलं ना नंतर पुढे जाऊन थोडंसं, तर ती जेव्हा उभा राहिली ती मुलगी 5 फुटाची होती. आणि जसं जराच पुढे आलो ना ती मुलगी अशी तिची हाईट वाढत होती. ती 10 फूट 15 फूट अशी तिची हाईट असं वाटत होती की जशी पळते तशी तिची हाईट वाढत निघालेली होती.
आणि आम्ही पळतोय तरी आमचा रस्ताच संपत नाही. 2 गाड्या पाठीमागून आलो टू व्हीलरवाल्या, आम्ही त्यांना हात दाखवतोय पण असं होत होतं की त्यांना दिसतच नाही गाडीवाल्यांना, अशी ती वेळ आलेली त्यांना. म्हणजे आम्ही पळतोय रस्ताच संपत नाही. अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो, पाठीमागे ती आम्हाला दिसायची बंद झाली, पण छोटासा ओढा आहे, तो ओढा क्रॉस केला आणि तिथे गॅसचं एक ऑफिस आहे, आमचं महानगर गॅसचं एक ऑफिस आहे. त्या गॅसवरती आम्ही जोरजोरात गेट वाजवतोय, पण ते असं पाईपलाईन मोठी आहे त्यामुळे आतमध्ये कोणाला एंट्री नाही त्या गॅसच्या पाईपलाईनमध्ये. तर आम्ही गेट वाजवतोय आम्ही 4 जण की उघडा. आमच्या मागे कोणतरी लागले. आमचा श्वास गुदमरला, आम्हाला सुचत नाही काय करायचं ते. आम्ही त्यांना सांगतोय, तो गेट वॉचमन येतोय, बोलतो की तुम्हाला काही पण होऊ दे, आम्ही दरवाजा नाही उघडू शकत, तुम्ही गावात जावा. त्यांनी दरवाजा उघडला नाही. आणि एक जण होता आमचा कुणाल करून, तो अक्षरशः असं झालं की तो बेशुद्ध पडायला लागला, त्याला समजतच नव्हतं काय करायचंय काय नाही, तो पळू पण शकत नव्हता. त्यानंतर अक्षरशः आम्ही फक्त 400-500 मीटर अंतरच पार केलं होतं, पण असं झालं की खूप आम्ही पळाले, असं वाटत होतं की अर्धा तास आम्ही पळतोच आहे त्या रोडने, असं झालं. मग त्यानंतर काही वेळाने गावातले लोक आलेत आणि त्यांनी विचारलं आम्हाला काय झालं. त्याचं आम्ही सांगितलं की असं झालं, ती मुलगी उठून उभा राहिली आणि आम्ही जसं पळायला लागलो ती मागून पळताना तिची हाईट वाढायला लागली. मग ते लोक पण आश्चर्यचकित झाले. त्यांनी पटकन आम्हाला बोलले की तुम्ही पहिले घरी जावा. आम्ही आमच्या घरी आलो आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर ती मुलगी म्हणजे जी तुम्ही बोलत होता ना बाई आहे किंवा मुलगी आहे, ती पाठीमागून आली ती मुलगी होती. ती मुलगी 5 फुटाचीच होती. ज्यावेळी ती मुलगी त्यांना दिसली, भिजली होती पाण्याने, तर ती मुलगी बोलते मी पाण्यात गेलेच नव्हते, मी तिथं नदीच्या बाजूला बसलेली होती. आणि त्यांनी असं केलं की घरी आले आणि ते बोलले की आमचे दादा होते, ते बोलले की त्या मुलीला एकदा तुम्ही बघायला चला. तर आमची कुणाचीच हिंमत होत नव्हती. मी आणि आकाश, आम्ही 2 जण भाऊ आहोत, आम्ही थांबलेलो घरामध्ये. तर आमचे दादा आले, ते बोलले की तुम्ही चला, ती मुलगीच होती, दुसरं कोणी नाहीये, तुम्ही एकदा बघा तिला. पण आमची हिंमतच होत नव्हती त्या मुलीला बघायची, तिच्या समोर जायची अशी हिंमतच होत नव्हती. बाबूला तर तापच भरलेला, जो जाडा मुलगा सांगितला त्याला तर 2 दिवस पुढे ताप होता. पण तो आमच्यासाठी असा प्रकार होता ना, त्याच्यानंतर भरपूर दिवस झालं आम्ही नदीला रात्रीचं काय, आम्ही दिवसा पण जायला घाबरतो, ती नदी सकाळची पण आम्ही क्रॉस करायला घाबरतो. असा इन्सिडेंट आमच्यासोबत घडलेला होता नदीला. मग ज्या दिवशी त्यांना ताप आला ते मग त्या गोष्टीमुळे झाला होता. हो, तो घाबरला होता. त्याला घरी ज्यावेळी तो जाऊन झोपला, त्यानंतर 10-12 तासानंतर तो उठलेला, तो गेला घरी, जेवला कसं तरी, त्याला जेवत पण नव्हतं, कसं तरी त्याच्या घरच्यांनी जेवायला लावला. त्यानंतर 10-12 तासानंतर तो उठला आणि त्यानंतर ते डॉक्टरकडेच न्यायला त्याला उठला, अक्षरशः बेशुद्ध होता असं म्हटलं तरी चालेल.